लाभार्थी महिलांना हप्ता देण्यासाठी ही रक्कम वळती करण्यात आली। राज्य शासनाने या संदर्भात शासन निर्णय जारी केला। लाडक्या बहिणीच्या योजना आपण सुरू केलेल्या आहे आणि लाडक्या बहिणींनाच काहींना अजूनपर्यंत पैसे मिळालेले नाही आणि एकीकडे आपण लखपती बहीण बनवण्याचा पण आपण प्रयत्न करताय। तर महाराष्ट्रात तसाच खडखडाट सुरू आहे। नाही लखपती दीदीची योजना आणि लाडकी बहीण योजना आहे, दोन स्वतंत्र योजना आहेत। लखपती दीदी ही केंद्र सरकारची योजना आहे आणि त्याच्यामध्ये महिलांना बचत गट किंवा स्वयंरोजगाराच्या माध्यमातून त्यांचं उत्पन्न 1 लाखापर्यंत कसं न्यायचं या संदर्भातली ती योजना आहे। लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जी योजना आहे ती 1500चा हप्ता त्यांना जो दर महिन्याला आपण देतो त्या संदर्भातला आहे। जे डीबीटीची प्रोसिजर आम्ही कालच सुरू केलेली आहे। साधारणपणे ती डीबीटीची प्रोसिजर पूर्ण व्हायला 5 दिवसाचा कालावधी लागत असतो। दिवसाला साधारणपणे 25 लाख 30 लाख 50 लाख पर्यंत डीबीटी होत असतो आणि अशा पद्धतीने ते पुढच्या 3 दिवसामध्ये उर्वरित जे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर ते पैसे जमा होतील। ई केवायसीच्या संदर्भामध्ये ज्या महिलांचं राहिलेलं आहे अशा महिलांना पुन्हा एकदा संधी देणार आहोत का? नाही, आम्ही त्या संदर्भामध्ये ज्यांनी ई केवायसी करत असताना चुकीचे ऑप्शन निवडले आणि त्याच्यामुळे त्यांची ई केवायसीची प्रक्रिया ही पूर्ण होऊन सुद्धा नोंद होत नाहीये, त्यांच्यासाठी आम्ही मुदत दिलेली आहे। त्यांनी ती त्या ठिकाणी दुरुस्ती करावी आणि त्यांना जो लाभ सुरू होता तो त्या पद्धतीने राहून गेल्या अशा महिलांसाठी पुन्हा काही संधी देणार। साधारणपणे ही जी ऑगस्ट महिन्यामध्ये ई केवायसी ची प्रक्रिया सुरू केली, त्याला परत ऑक्टोबर महिन्यामध्ये मुदतवाढ देण्यात आली होती आणि त्याला 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती। 6 महिन्यापर्यंत ई केवायसीचा कालावधी होता। आपण इतर योजनांचा जर तपशील घेतला तर ई केवायसी साठी आतापर्यंत 6 महिन्याची मुदत ही कुठल्याच विभागाने दिली नव्हती। ती पहिल्यांदा महिला व बालविकास विभागाने या लाडकी बहीण योजनेसाठी दिली आणि आता सुद्धा आम्ही ज्यांनी ई केवायसी ची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पण त्यांना लाभ मिळत नाहीये का, तर त्यांनी ऑप्शन कुठलं चुकीचं निवडलं, तर त्यांनाही ती दिलेली आहे आणि त्यानुसार त्यांची जी दुरुस्ती करण्याचं काम आहे हे सुरू आहे। त्या संदर्भातलं स्पष्ट जे चित्र आहे ते आपल्याला फायनली जी रक्कम होती ती खात्यावरती वर्ग करण्याची जी प्रक्रिया आहे तिला आजपासून सुरुवात झालेली आहे आणि उद्यापासून प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जी रक्कम असणार आहे ती जमा होणार आहे। सणानिमित्त लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 21 रुपये देणार असं त्यांनी वादा केलेला होता आणि आता तो पूर्ण देखील होत आहे। सोबतच केवायसी मुदतही वाढवली आहे, त्याबद्दलची सविस्तर माहिती सुद्धा व्हिडिओमध्ये सांगितली। चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा।